बॉलिंग साठी आहे प्रीतम बारी. ताबियाले एक्सप्रेस पालघर जिल्ह्याचा हा सितारा. पहिलाच बॉल ब्लॉक होल मध्ये बुंद्या टाकला होता. खरं तर पहिल्याच बॉल वरती इथे सिंगल धाव जोडली जाईल आणि खातं ओपन होते आहे. विरुबा बॅटिंग साठी आहेत. विरुबा वाघेले आणि त्याच्या सोबतीला गिरीधर हातमोडे कॅप्टन स्वतः कर्णधार आहेत. आज आपल्याला खरं तर ऍक्टिव्ह मोड मध्ये ॲडव्होकेट सचिन चव्हाण सुद्धा पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये खूप ऍक्टिव्ह असतात. पायावर टाकला फिल्डर आहेत तिथे. फेकी चांगली केली आहे. अभय फिल्डिंग साठी होते. प्रेक्षक स्वागत आहे आपलं संकल्प ग्रुप यांच्या माध्यमातून. जर पाहिलं तर पुसद प्रीमियर लीग T10चा थरार. खरं तर कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज आहे या स्पर्धेचा डे 2. खातं ओपन झालं अगदी पहिल्याच बॉल वरती. पायावरचा बॉल घुटना टेकलाय आणि क्लासिकल गिरीच्या बॅट मधून बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या इनिंगचा पहिला चौकार गिरीधरच्या बॅट मधून. हा क्लासिकल चौकार. फटका पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहतो या बॉलचा. खरं तर थोडासा समोर टाकलेला बॉल बॉडी वेट समोर नेलं आणि प्रॉपर टायमिंगने जिकडे पाहिजे त्याच क्षेत्रामध्ये फटका खेळला. धावसंख्या 5 धावा 5. प्रीतम बारी वेगाने टाकला यावेळेला हा बॉल. तेवढ्या चांगल्या ताकदीने तेवढ्या चांगल्या टायमिंगने सुद्धा गिरीने या बॉलला मात्र दिशा दिली ऑन साइडला. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत ॲडव्होकेट सचिन चव्हाण. त्यामुळे या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव जोडली जाईल. तर प्रेक्षक आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातही अनेक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगल मात्र धाव जोडली जाईल याही बॉलवरती. संध्याकाळचं सत्र जसं जसं समोर जाईल त्या पद्धतीने सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये 2 सामने असे होतील ना खरं तर ते सामने संपूर्ण या आजच्या दिवसाला उलटफेरी करणारे असणार आहेत. त्यामुळे संध्याकाळचं सत्र ज्या वेळेला फ्लड लाईट मध्ये खेळलं जाईल त्यावेळेला मजा येईल. आणि याही वेळेला या अगोदरच्याही बॉल्स वरती ज्या पद्धतीने फटका खेळला होता याच ओव्हर मध्ये गिरीने अगदी त्याच पद्धतीने फटका खेळलाय आणि प्रीतम बारी सारख्या गोलंदाजासमोर आक्रमण आणि क्लासिकल फटके लगावलेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 11 धावांनी 2 चौकार आलेत प्रीतमच्या या ओव्हर मध्ये. खरं तर ताबियाले एक्सप्रेस वरती तर हल्ला चढवण्याचा प्रयत्न इथे केलाय गिरीने. क्लासिकल गिरीने. ओव्हरची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती शर्वरी 11 संघाची 11 धावा एका गड्याच्या बिनबाद पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि बॉलिंग साठी बदलापूर एक्सप्रेस. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती ओ हो 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 विकेट. आणि विकेट कोणाची आली आहे तर नाव आहे विरुबा वाघेला आणि विरुबाची इथे विकेट पाहायला मिळेल. खरं तर विरुबा आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती विकेट आणि पहिल्याच बॉल वरती खातं ओपन ही कसं केलंय विकेट्स मध्ये. आले आराम शेख आणि ही बदलापूर एक्सप्रेस ज्या वेळेला रुडावरती धावली आहे ना त्या वेळेला समोर आलेल्या प्रत्येक फलंदाजासमोर त्याच पद्धतीचा मारा केलाय आराफ शेखने.
मागच्याही मॅच मध्ये आपण पाहिलं काय अफलातून बॉलिंग झाली होती, अचूक टप्पा आणि खरं तर ते 80 धावा डिफेंड केल्या होत्या टीम जे जे टायटन संघाने. सुमित सोळंके आले आहेत बॅटिंगसाठी. सुमित सोळंके पाहायला मिळतील आपल्याला बॅटिंगसाठी. सुमित सोळंके जे आहेत ते सुमित सोळंकी आलेत बॅटिंग साठी आणि बॉलिंग साठी पुन्हा एक वेळ आराफ तयार. बदलापूर एक्सप्रेस हो आणि बदलापूर एक्सप्रेसने पुन्हा एक वेळ साबित केलंय की गोलंदाजीचा मारा आपल्या वेगाने, आपल्या जाळ्यात रफ्तार मेगी रफ्तार. सुमित सोळंकी पुन्हा एक वेळ सस्त्यात बाद गोल्डन डकचे शिकार या मॅच मध्ये. राज कांबळे बॅटिंग साठी पाहायला मिळतील आपल्याला. दिग्रजचे आहेत राज कांबळे, महाराष्ट्र पोलीस. आणि ऑन हॅट्रिक बॉल आहे. हॅट्रिकची संधी या मॅच मध्ये. आराफ शेख तयार. ओ हो 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 बॅटच्या जवळून निघून गेलाय. खरं तर अचूक टप्प्यावरचा मारा. गती, प्रचंड गती आहे आणि खरं तर एखाद्या गोलंदाजाकडे अचूक टप्पा आणि गती असली ना तर तुम्ही जगातला कोणताही फलंदाज त्याच्या समोर घेऊन या, त्या पद्धतीने त्या गोलंदाजाने त्याला रिस्पेक्टच करावी लागेल, त्याचा सन्मानच करावा लागेल. क्रिकेटचं गणित आहे. दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये तेवढं चांगलं या ठिकाणी टायमिंग पाहायला मिळते. राजच्या बॅटमधून या महत्वाच्या 4 धावांना दबाव हटवणारा हा चौकार पाहायला मिळेल. आणि इथे मिसफील्ड झाली आहे, चुकी झाली आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या 19 धावा. येणारा बॉल या दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू असणार आहे. 19 धावा 19. ओहो, अपील जरूर झाली आहे. अपील झाली होती या बॉलवरती, परंतु मात्र या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 मोठे धक्के लागले लागोपाठ. याच ओव्हर मध्ये टीम शर्वरी 11 संघाला 19 धावांवरचे 2 गडी बाद 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला लवकर आपण फिल्डिंग या ठिकाणी सेट करून घ्यायची आहे, वेळ वाचवायचा आहे. यानंतर आणखी आपल्याला सामने घ्यायचे आहेत.
गिरी कप्तान कॅप्टन अजून स्ट्रायकिंग एंडला आहेत. आणि खरं तर गिरीने मागच्या सीझन मध्ये काय प्रभावशाली खेळी केली होती, मागच्या सीझन मध्ये काय परफॉर्मन्स राहिला होता या खेळाडूचा. खरं तर हा खेळाडू संयमाने खेळ करण्यासाठी जाणला जातो. खरं तर शांत कूल खेळाडू आहे आणि खरं तर संयम गिरीकडे भरपूर आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल येईपर्यंत फटका कंप्लीटही झाला होता राज यांचा. डॉट बॉल, डॉट चेंडू पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल. रिव्हर स्वीप आणि साई राठोड बॉलच्या खाली आणि राजचा खेळ इथे केला जाईल समाप्त. धक्का क्रमांक 3 लागतोय. खरं तर सुहास पवारच्या खात्यामध्ये, कल्याण एक्सप्रेसच्या खात्यामध्ये विकेट. धक्का क्रमांक 3 लागलाय. टीम शर्वर 11 संघाला. बॅटिंग साठी आले आहेत अशफाक रबाडा आणि खरं तर इथून अशफाकच्या बॅटची गरज आहे, बॅटिंगची गरज आहे. 20 धावांवरती 3 गडी बाद झाल्यात. आल्या आल्या अशफाक आणि इथे लाऊड अपील आहे. खरं तर विश्वास आणि उत्साह जास्त आणि विश्वास फार कमी पाहायला मिळतोय. चला लगेच आपण फिल्डिंग इटिक लावून घ्यायची आहे. चला लवकर. धावसंख्या फलकावरती 20 धावा 20. धावसंख्या फलकावरती 20 धावा. अशफाक रबाडा पुन्हा एक वेळ तयार. चांगला खेळलाय, गॅप बेंधण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे अगदी बॉलवरती गेले आणि तेवढ्याच ताकदीने परतही केला या बॉलला. ओव्हरची समाप्ती होईल आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 21 धावा 21. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम शर्वर 11 संघ या पहिल्या डावात. ओहो हो 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 गती होती, प्रचंड वेग होता या बॉलवरती आणि विकेट कीपर सुद्धा अडवू शकला नाही या बॉलला.
व्हाईट प्लस 4 एकूण 5 धावा जोडल्या जातील. या बॉलवरती पंचांचा इशारा चौकाराचा पाहायला मिळतोय. तर दोन्ही अनुभवी पंच एका बाजूला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. ओके, तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे. तिसऱ्या पंचांनी हा व्हाईट बॉल आहे का चेक करायचं आहे. It's a wide ball. वाईट बॉल असणार आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 26 धावा 26. बॉलिंग साठी आले आहेत पुन्हा एक वेळ आराफ शेख बदलापूर एक्सप्रेस. रबाडा, अशफाक रबाडा आणि इथे अशफाकच्या बॅट मधून या 4 धावा. अशफाक रबाडा खर तर समोर टाकलेला बॉल आणि इथे अशफाकच्या बॅट मधून 4 धावा. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. चौथा ओव्हर प्रगतीपथाला आहे आणि चौथा ओव्हर जसा संपेल लगेच आपण ड्रिंक्स घेऊन यायचे आहेत कारण वेळ वाचवायचा आहे. पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यावरचा बॉल. कव्हर्स मध्ये फिल्डर आहेत सचिन, ॲडव्होकेट सचिन चव्हाण. पुसदचे सर्वात मोठे सितारे आहेत. तर आज त्यांचा चेहरा अगदी चेहऱ्यावरती एकदम स्मित हास्य. सचिन चव्हाण यांचा चेहरा आज काहीसा कोमजलेला. चेहऱ्यावरती पाणी दिसून नाही राहिलं. संघ मालकाची वक्रदृष्टी बहुतेक तुमच्या चेहऱ्यावरती दिसते. 4 लोकांना तुम्हाला खाऊ पिऊ घालावं लागेल, त्याच्यानंतर वक्रदृष्टी तुमच्यावरतून निघून जाईल. आणि हा बॉल पडल्यानंतर अगदी आतमध्ये वळवला. एक खासियत आहे दोन्ही बाजूला वळवण्याची. आराफ शेख यांच्याकडे कटर चांगला पेश करतो हा गोलंदाज, त्यामुळे प्रत्येक बॉलला पिक करणं फलंदाजाला तेवढं अवघड होतं. रिव्हर्स स्वीपचा फटका आताही सजवण्याचा प्रयत्न आणि गिरीधर हातमोडे सारखा फलंदाज या ओव्हरमध्ये थोडासा हातबड झालाय बघा. ज्या वेळेला लागोपाठ विकेट्स पडतात ना तर कुठेतरी एका बाजूला संयमाचा खेळ आणि त्याचबरोबर जबाबदारीचा खेळ करावा लागतो. तो खेळ करत असताना डॉट बॉल जातात ते खरं तर असंच काही चित्र पाहायला मिळते. वा 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 वा, घुटना टेक ओरे षटकार देख. क्लासिकल गिरीधरच्या बॅट मधून बॉल फोरार केलाय स्क्वेअर यांच्या पलीकडे. हा धमाका षटकार, काय फटका होता. या फटक्याला पाहावं आणि पाहावतच राहावं. मेहनत केली आहे गिरीधरने या फटक्यासाठी. खरं तर अशा पद्धतीचा इम्प्रोमाइजिंग फटका भल्या भल्यांना जमत नाही. तो फटका गिरीधरने खेळलाय. हा षटकार. धावसंख्या धाव फलकावरती 37. सदोतीस धावा धाव फलकावरती. पुन्हा एक वेळ ड्राईव्ह केलाय. तिथे फिल्डर आहेत साई राठोड. तर साईने सुद्धा
ज्या पद्धतीने या अगोदरच्या मॅच मध्ये बॅटिंग केली होती ना, गरज होती आणि ती बॅटिंग त्यांच्या बॅटमधून झाली होती. आणि याही मॅच मध्ये आता जर पाहायला मिळते फिल्डिंग करत असताना सिंगल धाव जोडली जाईल या बॉलवरती. ओव्हरची समाप्ती होते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 38 धावा 38. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम शर्वली इलेव्हन आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. बघूयात कोण असतील बॉलिंग साठी. खरं तर ड्रिंक्स ब्रेक संपलाय आणि ड्रिंक्स मॅन आता पाणी घेऊन येतात. चला बाहेर यायचं लगेच. धावसंख्या 38. 38 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अशफाक रबाडा. बघा अशफाक खरं तर बॉलिंग चांगली करतो आणि बॅटिंग साठीही त्याच्यावरती जबाबदारी आली तर त्या पद्धतीने ठीकठाक बॅटिंगही करून घेतो अशफाक. पण दुसऱ्या बाजूला एक जर पाहिलं तर कॅप्टन गिरीधर हातमोडे आहेत. खरं तर कॅप्टन गिरीकडून त्या पद्धतीची बॅटिंग आजच्या दिवसामध्ये होणं फार महत्त्वाचं असणार आहे. कारण इथून संघ जो आहे संकटात सापडलाय. लागोपाठ जर पाहिलं तर 3 महत्त्वाचे गडी बाद झाले होते. त्यानंतर मात्र गिरीने या खेळाला एका बाजूला अगदी स्थिरावण्याचा प्रयत्न केलाय. तोच खेळ इथून गिरीला करावा लागेल. फुलटॉस बॉल होता परंतु फुलर लेंथ होती. खरं तर बॅटच्या बॉटमला बॉल जाऊन आदळतोय. प्रचंड वेगाने आला बॅटवरती. यावेळेला फटका खेळला थोडेसे लेट झाले होते हे पाहायला मिळत आहे आपल्याला. गिरीधर हातमोडे त्यामुळे बॉलवरती कोणतीही धाव जोडली जाणार नाहीये. इथे सिंगलचा प्रयत्नही झाला नाहीये दोन्ही फलंदाजांचा. त्यांना माहिती आहे फ्लाय स्लिपला कॅप्टन रवी आहेत त्यामुळे धाव घेतली नाही इथे. डॉट बॉल. काउ कॉर्नरला फिल्डर आहेत. अगदी सहजतेने एकाच धावेचा प्रयत्न होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 39. 39. 5वा ओव्हर जो की आहे पूर्ण करतायत प्रीतम बारी. ताबी आले एक्सप्रेस. पालघर जिल्ह्याचा हा खेळाडू आहे तर पालघर वरून बिलॉंग करतात. फुलटॉस आणि अशफाक रबाडाने फेकून दिलाय ताकदीचं प्रदर्शन आणि बाहुबली रबाडा मैदानाच्या आतमध्ये आणि बॉल मैदानाच्या बाहेर. वाह व्हाट अ शॉट. काय सिक्सर पाहायला मिळतोय. खरं तर जा आणि शोधून आला असं झालं या बॉलवरती. आणि खरं तर बॉल अगदी सोशल क्लब मध्ये जाऊन पाहायला मिळतोय. बापू सोशल क्लब. धावसंख्या धाव फलकावरती 45. 45. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलवरती अशा पद्धतीने फटका खेळणं हे फार महत्वाचं होऊन जातं. आणि ज्या ज्या वेळेला अशफाक समोर फुलटॉस बॉल तुम्ही टाकताना त्या वेळेला अशफाकने याच पद्धतीने बॅटिंग केली आहे. खरं तर आजचा दिवस अशफाक बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय आपल्याला. 45 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. 45. चला लगेच आपण सामना खेळता ठेवायचा आहे.
खर तर पुन्हा एक वेळ अशफाक स्ट्रायकिंगला आणि प्रीतम बारी सारखा गोलंदाज त्याच्यावरती हल्ला चढवलाय. सिक्सर पाहायला मिळतो या बॉलवरती. पुन्हा एक वेळ अशफाक रबाडा तयार. धावसंख्या 45. खर तर 5वा ओव्हर चाललाय मैदानाच्या आतमध्ये. ओ हो 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 अगदी यॉर्कर आणि जसा टाकला सरळ बॅटच्या बॉटमला जाऊन आदळला हा बॉल. आणि एका परीला तुम्ही जरूर षटकार खेळला असला फुलटॉस बॉल वरती. त्यानंतर मात्र जो फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला मात्र जर पाहिलं तर सरळ शांत ठेवलं, बांधून ठेवलं. यॉर्कर लेंथ. पुन्हा एक वेळ फुलटॉस घुटना टेकलाय आणि प्रॉपर इथे टायमिंग आहे का? इथे मात्र कॅच ड्रॉप. सरळ फ्री होम डिलिव्हरी होती, कॅच होऊ शकला असता. आणि प्रीतम बारी तेच सांगतात की सोपा झेल होता, तुम्हाला त्या पद्धतीचे कॅचेस घ्यावे लागणार आहेत. खरं तर डोळ्यावरती सूर्याची किरणे आली असावी असं मत आहे त्या ठिकाणी फिल्डरचं. खरं तर थोडंसं अवघड होऊन जातं ना, ज्यावेळेला संध्याकाळचा सत्र आहे आणि सूर्य अस्ताला जातो, डोळ्यावरती त्या पद्धतीने सूर्याची किरणं पाहायला मिळतात. अनेक चांगल्या चांगल्या खेळाडूंकडून चुका होतात. पण कालचा जर आपण इंडिया न्यूझीलंडचा सामना उचलून बघितला तर ग्लेन फिलिप्सने आतापर्यंत त्याच्या करिअरमध्ये एकही कॅच ड्रॉप केला नाही, परंतु काल त्याने सोपा झेल सोडला. आणि यावरून आपण पाहू शकतो की प्रत्येक खेळाडूकडून चुकी होऊ शकते. तर चुकी क्रिकेटमध्ये फार त्याच पद्धतीची असते. चुका करा, परंतु त्या चुकांमधून काहीतरी शिका, हे क्रिकेटचं गणित आहे. पुन्हा एक वेळ इथे सुद्धा बॉल काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये गिरीच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळेल. ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 50 धावा 50. 50 धावा पूर्ण झाल्या. अर्धशतक 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम शर्वरी 11 संघ पाहायला मिळतोय या पहिल्या डावातल्या खेळात. दर्शकों आप सभी का फिर से एक बार स्वागत है. रन संख्या 50 रनों पर 5 ओवर के समाप्ति बाद रन संख्या शर्वरी 11 टीम की. जिस तरह से देखा जाए तो कैप्टन गिरिधर ने अच्छी बल्लेबाजी की है अब तक इस मुकाबले में. पहले इनिंग का खेल चलता हुआ और जो दर्शक है हमें देखने को मिल रहे हैं कि यहाँ पे स्टेडियम के अंदर जहाँ जहाँ छाव है वहाँ वहाँ दर्शक हमें दिखाई देंगे. चलता हुआ ये आज के दिन का चौथा मुकाबला और यहाँ 4 रन जोड़े जाएंगे. अशफाक रबाड़ा. अशफाक पर जिम्मेदारी आई है आज के सत्र में बैटिंग की, बल्लेबाजी की, और अशफाक ने उस तरह से बल्लेबाजी की है अब तक. रन संख्या अब 4 रनों के साथ 54 रनों पर 54 रन. सुहास पवार कल्याण एक्सप्रेस आगे डाली थी. फुलर लेन की गेंद सीधा बल्ले के निचले भाग पर लगी है और अपने फॉलो थ्रू में जिस तरह से फील्डिंग करते हुए सुहास पवार, कोई रन नहीं इस गेंद पर. रन संख्या 54 रनों पर महेश जर देखा जाए तो जिस तरह से बल्लेबाजी की अशफाक ने, बड़े शॉट इजीली लगाए. जरूर एक कैच उनका ड्रॉप हुआ है, लेकिन इस बल्लेबाज में वो खूबी है, बल्लेबाजी कर सकते हैं. हाँ जी हाँ, देखिए जिस तरह से उड़ाया है सीधा. देखा जाए तो मैदान के बाहर जाइए और एक गेंद को उठा कर लाइए और गुमशुदा कर दिया इस गेंद को. अशफाक रबाड़ा के बल्ले से ये आता हुआ सिक्सर. याही वेळेला फुलटॉस. आहा पहा बॉल, आणि याही बॉलला पाठवून दिलाय मैदानाच्या बाहेर. स्वप्नील सर 10x बॉल आहे आणि खरं तर आपल्याला असं वाटतं की प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर जातोय.
आणि खरं तर भुवन कांबळे यांना विनंती आहे कृपया चेंडूवरचे लक्ष ठेवायचं आहे. पहिल्या काही ओव्हर्समध्ये पहा विकेट्स आल्या, लागोपाठ विकेट आल्या, परंतु मात्र एका बाजूला खेळ केलाय अशफाक रबाडाने. 11 बॉल 29 धावांवरती अशफाक खेळतोय. खरं तर इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने रेफरलची मागणी केली आहे वाईट साठीची. बॉल बॉल कलेक्ट करो, अंपायर के पास रखो, अंपायर के पास दे दे. खरोखरच मी आधीच सांगितलं होतं अनिकेत की शर्वरी वर्सेस जेजेचा हा सामना हाय व्होल्टेज ड्रामा असेल. सुरुवातीला काही अंशी शर्वरीनं पडत झगडत सावरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता जसा अशफाक रबाडा आला तसाच त्याने रौद्र रूप धारण करतच रणसंख्या हलवलीच नाही तर मात्र भूकंप केला. काल जसा भूकंप रुपेश ने केला होता तसाच भूकंप आज या मॅच मध्ये अशफाक करतोय. वाईट आहे याच्या पहिलेचा चेंडू. नक्कीच त्यांचा रेफरल जो आहे तो रिटेन असेल. पुन्हा एक वेळ डान्सिंग डाऊन द ट्रॅक गेले आहेत. आणि खरं तर स्वप्नील सर बघा या अगोदरच्या ओव्हर्स मध्ये जर पाहिलं तर अशफाकचा झेल सुद्धा सुटलाय, त्याला त्या ठिकाणी जीवदान मिळालं. त्यानंतर मात्र अशफाकने त्या संधीचं सोनं केलं आणि मागच्या जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये लागोपाठ 2 बॉल 2 षटकार लगावलेत. खरं तर थोडंसं महागडं पाहायला मिळतंय या ओव्हर. पुन्हा एक वेळ बॅटची कडा होती आणि विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल संधी होती. रनआउटचा चान्स इथे फेकी यष्टांजवळून जरूर गेली आहे. होकार नकार होता, परंतु मात्र शेवटी इथे एक रन कंप्लीट होईल आणि ओव्हरची होते आहे समाप्ती. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 68 धावा, 3 गडी बाद. एक आत्ता मात्र या खेळीला सावरलं गेलंय, स्टेबल केलं गेलंय शर्वरी 11 संघाच्या या दोन्ही फलंदाजांकडून. अनिकेत मी तुला आणि प्रेक्षकांना एक गोष्ट सांगू शकतो. मागच्या वर्षी फायनलचा मॅच होता शर्वरी 11 वर्सेस अनुकूल भाऊ 11 संघादरम्यान. असेच काहीशी पडझडाची परिस्थिती फायनलच्या सामन्यामध्ये होती शर्वरी संघाची. मात्र गिरीधर शांत डोक्याने नॉन स्ट्राईकला बसून होता, खेळ बघत होता, खेळ खेळत होता. मात्र जसा मुन्ना शेख ची मोठी विकेट शर्वरी संघाची गेली तेव्हाच अनुकूल संघाने श्वास सोडला आणि जिंकण्याचं निश्चित केलं. मात्र गिरीधर आणि अनिकेत चव्हाण यांनी ताबडतोब फलंदाजी फटकेबाजी केली आणि प्रेक्षकांचं मन मंत्रमुग्ध केलं होतं आणि मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत आणून ठेवला होता. असा काहीचा प्रकार या मॅच मध्ये दिसायला तो बघतोय. लकी चाम आहे धीरज ढोले याच्यासाठी. गिरीधर हातमोडे, तो कुठेच त्याला सोडत नाही. रवी जयस्वाल यांनी जर विकेट जर घेतली तर अभिलाष दगडपल्ल्यावर यांच्याकडनं 501 रुपयाचं बक्षीस कंटिन्यूस मध्ये. आणि खरं तर आता पुन्हा एक वेळ स्ट्रायकिंगला अशफाक रबाडा, कोलकात्यावरचा खेळाडू, कोलकात्यावरून आल्यात या संपूर्ण सामन्यामध्ये खेळण्यासाठी, या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. आणि बॅटिंगही तशीच केली अशफाकने आतापर्यंत. 13 बॉल 30 धावांवरती खेळतात अशफाक. फिल्डिंगमध्ये चेंजेस, डीप मिड विकेटला फिल्डर आहे. हो इथे वाईटचा अजून एक बक्षीस आलेलं आहे रवी जयस्वाल यांच्या गोलंदाजीवरती. रवी जयस्वाल यांनी जर विकेट घेतली तर 1101 रुपयाचं पारितोषिक मेहकर वरून यश जयस्वाल सन्नी याच्यातर्फे घोषित करण्यात आलेलं आहे. बघा कुठपर्यंत दूर वरपर्यंत मॅचेस आपला बघायला मिळत आहेत. आणि विकेट 1600 रुपयाचं पारितोषिक दुसऱ्याचं चेंडू वरती मिळालंय रवी जयस्वाल यांना. मी आधीच फॅन फॉलोअर्स पूर्ण जगामध्ये आहे रवी जयस्वाल यांचे. अशफाक मात्र त्याची खेळी करून परततोय. मात्र हा खेळ इंटरेस्टिंग असेल, मी तुम्हाला आजच सांगतो, आत्ताच सांगतो.
हा मॅच हाय व्होल्टेज ड्रामा असेल याची शाश्वती मी सुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत हा मॅच चालेल, कारण की हा सामना बघण्यासाठी आता लाईव्ह ऑन 150 पेक्षा जास्त लोकांनी बघितले तर आहेच, पण आतापर्यंत हा सामना 1700 लोकांनी लाईव्ह बघून झालेला आहे. क्रिक हिरोज वरती वेगळे बघतायत आणि युट्यूब चॅनल वरती वेगळे बघतायत. हाय व्होल्टेज असा ड्रामा आपल्याला बघायला मिळणार. मोठमोठ्या चांगल्या गोलंदाजांना अशफाकची धास्ती होती, मात्र कर्णधार रवी जयस्वाल यांनी विकेट घेऊन संघाला सावरलं. संकल्प ग्रुप पुसद द्वारा आयोजित दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेटचे सामने आमचे आश्रयदाते माननीय श्री कैलाश भैया साहू, डॉक्टर रवींद्र वडते सर, श्री कॉटन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड पुसद, अभिजित भाऊ पानपट्टे, विशाल भाऊ घाटे आणि ऋषी भाऊ पंडितकर, तसेच कन्हैया भैया बजाज, कौस्तुभ धुमाळे सर, गुड्डू भैया खंडापुरिया, युवराज भाऊ पवार, रवी भैया कंचंदानी, अभिषेक भाऊ पवार आणि करण भाऊ डेगळे. हे सामने दिवस रात्र सत्रामध्ये खेळवले जात आहेत. टू यू अनिकेत. बॉल हवेत आहे आणि इथे सोपा झेल पाहायला मिळेल. तर इझी कॅच होता. पुन्हा एकदा रवी जयस्वाल यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. अभिलाष तगडे पल्लेवार यांच्याकडून 501 म्हणजे पुन्हा टोटल 1600 अधिक 500 2100 रुपयाचं पारितोषिक जिंकलेत. मला वाटते या ओव्हरमध्ये एंट्री फीचे पैसे जरी काढतील तरी पुरे झाले रविया. कोणी खुश होऊ न हो, पण जितू फ्रॉम व्हिडिओकॉन काकडदाती मात्र खुश झालेला आहे. अनिल बॅरल आलेली आहे. ते पाण्यावाले गाडी तिथंच थांबायचंय. आत्ता आलाय हार्ड हिटर बॅट्समन राजू कळंबे आणि नॉन स्ट्राईकला आहे पंकज भोयर. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चुकला. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी जातोय. नकारलंय राजू कळंबे यांनी. एक काळ असा होता राजू कळंबेची दहशत या ग्राउंडवर होती. आता जसा अशफाकने जसा षटकाराचा पाऊस पडला तसाच षटकाराचा पाऊस राजू कळंबे यांच्या बॅट मध्ये निघायचा. पुढचा चेंडू घेऊन येताना रवी जयस्वाल सामना करेल तो आक्रमक फलंदाज पंकज. हवेचा चेंडू आणि सुंदर असा झेल सोडला आणि रनआउट सुद्धा सोडलेला. 2 धावा पूर्ण कंप्लीट केलेला. नो डाऊट हार्ड होता कॅच, मात्र हा जर कॅच जर झाला असता खरोखरच चांगला झेल झाला असता साईद्वारा. मागच्या मॅच मध्ये साईने असाच कपिल देव सारखा उलटा होऊन झेल घेतला होता आणि मॅच पलटवला होता. चांगलं षटक म्हणावं लागेल रवी जयस्वाल यांच्या गोलंदाजी मधनं. सामना करेल तो पंकज. आखू टप्प्याचा चेंडू आहे. तिसरा बळी घेतलाय. अभिलाष तगडपल्ल्यावर 500 रुपये सांगायचे असतील तर सांगून द्या. ओके का? नाही अरे एंट्री फी देऊन टाकतो अर्धी.
अभिलाष तगडपल्ल्यावर यांच्याकडनं 500 रुपयाचं अजून बक्षीस, 1500 रुपये अभिलाष तगडपल्ल्यावर यांच्याकडनं आणि 1101 रुपयाचं पारितोषिक मेकरवरनं सन्नी जयस्वाल यांच्याकडून. आता शेवटचं चषक आलेलं आहे, कोण टाकतील बघू. सचिन ॲडव्होकेट सचिन चव्हाण, कोमेजलेला चेहरा, निराश, हताश, हात टेकलेत, जेवण 2100 रुपयामधून तुम्हाला काहीतरी बघते. बघूया आपण, डिमांड नोट टाकून देऊ आपण संघ मालकाकडे. आत्ता आलाय तो कुणाल आडे, बरोबर ना? ओके, कुणाल आडे आलेला आहे. सुंदरीता टाकलेला चेंडू आणि पहिल्याच चेंडू मध्ये पहिला विकेट घेतला कुणाल आडे यांनी. आणि आता मात्र पडझड झाली आहे पत्त्याप्रमाणे शर्वरी 11 संघाची. मी आजही सांगतो, आताही सांगतो, ज्याप्रमाणे शर्वरी संघाचे गोलंदाज आहेत, हे जे धावा आहेत एवढ्या सोप्या असणार नाही. पब्लिक की डिमांड थी आणि प्रशांत ठाकरे आलेले आहेत. रन संख्या झाली आहे ती धाव संख्या 73, 73 धावा. या षटकाचे 5 धावा अजूनही बाकी, 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. कृपया प्रेक्षकांकडे दाखवायचं आहे, कॅमेरामन प्रेक्षकांकडे दाखवा. खचाखच भरलेला असं प्रेक्षक वर्ग PPL T10 लीगचा सामना बघण्यासाठी आलेत. आज रविवार मुक्त वार म्हणजे मटन वार. सुंदरीता टाकलेला चेंडू गॅपमध्ये घेऊन काढला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक संतोष हजार. 1 धाव पूर्ण. एकाच धावेवरती रोखू शकलेत ते. या एका धावेने धाव संख्या पोहोचली ती 74. आत्ता आलाय डावखुरा फलंदाज अभय सोळंके. बघूया, अभय आणि कुणाल एका सोबतच एकाच ग्राउंड वरती मॅच प्रॅक्टिस खेळत असतात, करत असतात. दोघांना एकमेकांचा खेळ माहिती आहे. बघूया आता काय करू शकतो तो अभय स्वतःच्या संघासाठी. पुन्हा कुटुंबाचा चेंडू आणि पहिल्याच चेंडू मध्ये षटकार खेचलाय. मी आधीच सांगितलं होतं की एकमेकांचा गेम माहिती आहे आणि अशा तऱ्हेने धाव फलकावरती पोहोचलेत ते धावा 80. आधी जर अभय सोळंके आला असता तर धाव फलकावरती 90च्या समोर धाव संख्या झाल्या असत्या, अंदाजे झाल्या असत्या. पुढचा चेंडू घेऊन येताना कुणाला सामना करेल तो अभय. सुंदरीचा टाकलेला चेंडू गॅप मध्ये घेऊन काढला. 1 धाव पूर्ण आणि 4 धावा. ओके, अडवलाय. 2 धावा पूर्ण आणि धावबाद झालाय तो प्रशांत ठाकरे. 2 धावा. आता पब्लिक की डिमांड थी, पब्लिक के डिमांड पर संघाचा मालक धीरज ढोले मैदानात हजर. कुऱ्हाड घेतल्यासारखा चालतोय, घाव करणारच या पद्धतीने तो मैदानावरती उतरलाय. ॲज पर पब्लिक डिमांड ऑन गोस्ट क्रीज वरती आलाय तो धीरज ढोले. खुश असेल तो या धावसंख्येवरती. निश्चित स्वरूपात ही धावसंख्या डिपेंडेबल असेल. कुणाल सामना करेल तो अभय.
सुंदररित्या टाकलेला चेंडू त्याच ठिकाणी खेळून काढण्यात येईल. क्षेत्ररक्षण नजर 1 धावा पूर्ण. आणि जलने से पहले बुझ गए धीरज जोले रनआउट झालेत. चला कंटिन्यू करा. लास्ट बॉल. विकेट आहे. विकेट कितनी हो गई? 9 विकेट. आता आलाय तो धीरजची जागा घेण्यासाठी. अरे इकडं शेवटचा चेंडू. आणि 1 धावाने इनिंगला ब्रेक झालाय. 84 धावा 84. 84 धावा बनवल्या टीम शर्वरी 11 संघाने. अशफाक रबाडाची चांगले बॅटिंग सोबतीला गिरीधरचा चांगला खेळ राहिलाय आणि 84 धावा बनवल्यात. 85 धाब्यांचं लक्ष आहे टीम जे जे टायटन संघासमोर. अवघ्या काही क्षणातच या दुसऱ्या डावाला होते सुरुवात. अरुण भाऊ पुलाते, खासदार संजय भाऊ देशमुख यांचे स्वीय सहाय्यक स्पेशली धीरज ढोले यांचा मॅच बघण्यासाठी दिल्लीवरून आलेला आहे. भाऊ स्वागत आपलं. लहान लेकरं उतरा तिथून. हेलो. शर्वरी 11 जल्द से जल्द फील्ड सजाए. जीत के लिए 84 रनों का लक्ष्य. संकल्प ग्रुप प्रस्तुत द्वारा आयोजित दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. प्रथम पारितोषिक 1,21,000 डॉक्टर रवींद्र वडते सर आणि कैलास बिया सौ यांच्यातर्फे. दुसरे बक्षीस 81,000 श्री कॉटन इंडस्ट्रीज प्रायव्हेट मार्केट पुसद कन्हैया भैया बजाज यांच्याकडनं. तर तिसरे बक्षीस 51,000 नगरसेवक अभिजित भाऊ पानपट्टे, विशाल भाऊ घाटे आणि ऋषीभाऊ पंडितकर यांच्यातर्फे व तसेच करण भाऊ ढेगडे यांच्यातर्फे सुद्धा आमचे आश्रयदाते कन्हैया भैया बजाज, कैलास भाऊ साऊ, कौस्तुभ जुमाळे सर, गुड्डू भैया खंडापुरिया, युवराज भाऊ पवार, रवि भैया ज्ञानचंदानी, करण भाऊ ढेकळे, रोहन भैया जयस्वाल व अभिषेक भाऊ पवार व तसेच मनपूर्वक धन्यवाद पुसदचे नामदार श्री इंद्रनीलजी नाईक साहेब यांच्यातर्फे सुद्धा
आमचे को स्पॉन्सर ॲडव्हर्टाइजमेंट स्पॉन्सर ज्ञानदीप अकॅडमी ऑफ एक्सिलन्स, डेनिम हंट मेन्सवेअर, स्पेम्स ॲलेन, बन्सल कोचिंग क्लासेस आणि शर्वरी स्पोर्ट्स पुसद व तसेच गट्टाणी ज्वेलर्स, हॉटेल दरबार, लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. याच्यानंतर 1 तासाचा अवकाश असणार आहे. त्याच्यानंतर डे नाईटचे 2 मॅचेस राहणार आहे. आकाश भाकरे आहेत का? आज सकाळी जो पहिला मॅच झाला होता केडी धनसर वर्सेस जे जे टायटन्स, या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅच झाला होता, ठरला होता जो चला फिल्डिंग लावायची आपले लगेच. ओके, आखून घ्यायचं. ग्राउंड्समॅन आपण कुठेही असाल तर कृपया लगेच खेळपट्टीवरती जायचं आहे. ग्राउंड्समॅन पहिल्या मॅच मध्ये जे जे टायटन्स वर्सेस धनसर 11 संघामध्ये जो मॅन ऑफ द मॅच झाला होता तो प्रीतम बारी, प्रीतम बारी यांनी यायचं आहे. दुसरा मॅच जो झाला होता MH11 सातारा वर्सेस शर्वरी 11 संघाकडनं, त्याचा मॅन ऑफ द मॅच आहे विरुभा वाघेला. विरुभा वाघेला 2 मिनट के लिए आइए आप, 2 मिनट के लिए आइए. मी विनंती करतो ॲडव्होकेट गोपालजी मस्के व अभिलाष सर की हा मान त्याला द्यायचा आहे. पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच प्रीतम बारी. व तिसऱ्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच होता धनसर 11 वर्सेस MH सातारा, कुणाल खोंड याने सुद्धा यायचं आहे. कुणाल खोंड जिथे असेल त्यांनी मंचावर यायचं आहे. तर या दुसऱ्या डावाला होते सुरुवात. प्रेक्षको स्वागत आपलं. संकल्प ग्रुप प्रस्तुत पुसद प्रीमियर लीग T10चा हा थरार चाललाय. खरं तर आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि आजच्या दिवसातला चौथा सामना. खरं तर टॉस जिंकला होता या मॅच मध्ये जे जे टायटन्स संघाने. फिल्डिंगचा त्यांचा निर्णय आणि खरं तर बॅटिंग करत असताना शर्वरी 11 संघ पहिल्या डावामध्ये सलामीच्या काही
ओव्हर्समध्ये जरूर थोडासा संकटाचा सामना करावा लागला, त्यानंतर मात्र सावरलं त्या खेळीला अशफाक रबाडाने. 85 धाब्यांचं लक्ष आहे. जे टायटन्स संघासमोर सलामीचे बॅटर आराफ शेख, बदलापूरचा हा खेळाडू आहे. आणि खरं तर ॲडव्होकेट सचिन चव्हाण आयकॉन आहेत पुसदचे. हे दोन्ही सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेत. 85 धाब्यांचा पाठलाग करत असताना बॉलिंगसाठी अशफाक रबाडा. अशफाकचा पहिलाच बॉल आणि आराफ शेखच्या बॅटमधून बॉल एक टप्पा उसळी खात जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि चौकाराने सुरुवात या दुसऱ्या डावाची पाहायला मिळते. 1500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मिळते, ते जाहीर झालं होतं रविभिया जसवाल यांच्यासाठी. अभिलाष तगडपल्लेवर यांच्याकडनं जो मेकर ते गुगल पे करणार आहेत ते. पुन्हा एक वेळ सहजतेने या बॉलला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न आराफचा झालाय. आराफ शेख बॅटिंग केली, आराफने बॉलिंग त्याच पद्धतीने केली होती आजच्या दिवसात या बदलापूर एक्सप्रेसने. आणि बदलापूरचा हा सितारा आहे बघा. ज्या वेळेला आपण संपूर्ण भारतभरामध्ये ज्या वेळेला क्रिकेट खेळतो तर प्रत्येक भारतभराच्या वेगवेगळ्या भागातील क्रिकेट वेगळं वेगळं आहे. आपण जर खानदेश परिसरामध्ये जाल तर तिकडे अगदी जो लाईट वेट बॉल असतो त्याने क्रिकेट खेळलं जातं. त्यानंतर आपण जर पश्चिम महाराष्ट्रात गेला तर तिकडे सुद्धा थोडासा सुपर खन्ना जो बॉल आहे तो त्या ठिकाणी वापरला जातो. आणि आपल्या विदर्भात 6 किंवा 10चा बॉल वापरला जातो. त्यामुळे या बॉलवरती मात्र सचिन चव्हाण, ॲडव्होकेट सचिन चव्हाणच्या बॅटमधून बॉल मैदानाच्या बाहेर आहे. तो षटकार. 6 धावा जोडल्या जाते. षटकार आहे. नक्कीच पंचांचा इशारा षटकार पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये अशफाक रबाडा सारख्या बॉलरवरती आक्रमण पाहायला मिळते. 85 धाव्यांचं लक्ष आहे आणि लक्षाचा पाठलाग करत असताना आणि जर अशफाक रबाडा यांना एक षटकार लगावला आणखी तर संदीप सन्माननीय मतीन भाई यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. खरं तर आज मतीन अली शाह यांचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यांना पुन्हा एक वेळ वाढदिवसाच्या खरं तर खूप खूप शुभेच्छा असतील. बॅकफुटला जात या ठिकाणी जर पाहिलं तर प्रयत्न पाहायला मिळतोय. शुभम कांबळे जिथे कुठे असेल गाडीची चाबी आणून द्यायची आहे. शुभम कांबळे. रिव्हर्सिवचा फटका टॉपेज झालाय. फटका फसलाय. इथे मात्र विकेट आणि विकेट. अशफाक रबाडावरती वार जरी झाला असला परंतु मात्र अशफाकने पलटवार केलाय आणि आराफ शेख सारखा बॅटर आपल्या मात्र गोलंदाजीमध्ये इथे फसवला गेलाय. धक्का क्रमांक पहिला लागतो आराफच्या रूपामध्ये. पहिला टीम जे टायटन संघाला मोठा गडी बाद, मोठा धक्का. याच्यानंतर पब्लिकच्या डिमांड वरती धीरज ढोले यांनी मैदानावरती गोलंदाज यावे. प्रत्येक विकेटच्या धीरज ढोले यांच्या प्रत्येक विकेटला 501 रुपयाचं बक्षीस अरुण भाऊ पुलाते यांनी जाहीर केलेलं आहे. हात दाखवा अरुण भाऊला तिकडे जोरात. धीरज ढोले तुमची सुद्धा एंट्री फी काढून देतो मी.
या दरम्यान वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. आणखी हो 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 समोर टाकलेला बॉल, समोरून बॉलला फिरवलंय, वळण दिलंय अशफाक रबाडाने. ओव्हरची समाप्ती, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिला विकेट सुद्धा पाहायला मिळतो अशफाकच्या या बॉलिंग मध्ये. पहिल्या ओव्हर मधल्या जर पाहिलं तर या टप्प्यावरती जर विचार केला तर जरूर सचिन यांच्या बॅटमधून सिक्सर आला, त्यानंतर आरामची विकेट सुद्धा आली आहे. तर 13 धावा धावफलकावरती या रन चेस मध्ये जर पाहिलं तर 85 धाव्यांचं लक्ष आहे आणि 85 धाव्यांचं लक्ष आहे. पुढचे 42 बॉल आणि 72 धाव्यांची गरज. खरं तर ॲडव्होकेट आपला सचिन चव्हाण यांच्यासाठी बक्षिसांची बोली लागली पाहिजे. प्रत्येक षटकारा मागे पहिला षटकार खेचला होता, मात्र अजून कोणी देणगीदार सापडलेला नाही. चला, विरुबा वाघेला पहिलाच बॉल अगदी सहजतेने ड्राईव्ह केलाय. आणि स्वप्नील सर, ॲडव्होकेट सचिन चव्हाण यांचा खेळ आजच्या दिवसाला एक मोठा फटका आला, त्यानंतर मात्र त्यांनी सिंगल धाव घेतली. मला असं वाटतंय की संयम आणि त्याचबरोबर आक्रमण असलेला खेळ आजच्या दिवसामध्ये त्यांच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळतोय. असं वाटतंय की आजच्या दिवसामध्ये त्यांना हा जो सामना आहे तो डीप घेऊन जायचा आहे. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर महेंद्रसिंग धोनी ज्या पद्धतीने सामना शेवटपर्यंत घेऊन जायचे, त्याच पद्धतीने काहीतरी प्लॅनिंग असावी ॲडव्होकेट सचिन चव्हाण यांची. समजदारीवाला खेळ खेळतायत ते. पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यावरचा बॉल, इथे सुद्धा थोडासा पायात टाकला होता आणि एक मात्र धाव जोडली जाईल या बॉलवरती. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 15 धावा 15. आणि खरं तर विकेट फार महत्वाची आहे ॲडव्होकेट सचिन चव्हाण यांची. ज्या ज्या वेळेला ॲडव्होकेट सचिन चव्हाण खेळून गेले, आपण मागच्याही सीझनमध्ये पाहिलं तर त्यांची बॅट बोलली होती, धावा चांगल्या केल्या होत्या त्यांनी, परंतु याही सीझनमध्ये तोच प्रयत्न राहिलाय. पायावर टाकला, तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. खरं तर क्लास आहे या खेळाडूकडे. ज्या वेळेला तुम्हाला अनेक स्पर्धांचा अनेक वर्षाचा अनुभव येऊन जातो ना, त्यावेळेला अशा पद्धतीने तुम्ही फटके खेळता. धाव जर पाहिली तर रनिंग बिटवीन द विकेट त्यापेक्षाही अव्वल दर्जाची पाहायला मिळते. मी सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ॲडव्होकेट सचिन चव्हाण यांचं वय वर्ष 48 झालेलं आहे. 49 वर रनिंग आहे, मात्र अजूनही रिटायरमेंटचं नाव नाही. खरं तर समोर खेळलाय, प्रॉपर टायमिंग आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर बॉलचा पाठलाग करतील, परंतु मात्र इथे अडवला गेलाय का? नक्कीच हे सुद्धा बघण्यासारखं आहे. प्रयत्न चांगला झाला, तिसरी धाव कंप्लीट झाली आहे इथे. आणि खरं तर नक्कीच तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे ऑलिम्पिक पंचांची बाउंड्री चेक साठी. तर बाउंड्री चेक करायची आहे तिसऱ्या पंचांनी. परंतु स्वप्नील सर, ज्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते आहे, वय वर्ष 49 वाटत नाही. मला असं वाटतं त्यांनी डुप्लिकेट आधार कार्ड बनवलं असेल, ज्या पद्धतीने त्यांचा खेळ चाललाय. मी वय वर्ष 5 वर्षाचा असताना सचिन चव्हाण यांचं वय होतं 15 वर्ष. तर माझ्या अनुभवाच्या हिशोबाने मी 40 वर्षाचा आहे, तर 10 वर्ष माझ्यापेक्षा मोठेच असतील नक्कीच. तर अंदाजे 49 वर्ष आहे. आणि त्यांनी फॉर्म ज्यावेळेस भरला त्यावेळेस त्यांनी त्याच्या आधार कार्डवरती 48च दाखवलेलं आहे, म्हणजे ओरिजिनल आधार कार्डवरती. अजून एक प्रेक्षकांना सचिन चव्हाण यांची मी खासियत सांगतो. सचिन चव्हाण फुटबॉलपटू सुद्धा चांगले आहेत, फुटबॉल सुद्धा चांगले खेळतात. चार रन.
ते तिकडचे जे सायकल लावलेले आहे बाउंड्रीवरच्या त्या सायकल काढायच्या आहेत. कुणाच्या सायकल आहेत ते सायकल काढायचे आहेत. स्क्रीनला लागून जे बाउंड्री आहे त्या ठिकाणी टायगरला उठवायचं आहे, हकलून लावायचं आहे टायगरला. आर्ग्युमेंट करायचं नाही आहे. खरं तर आमच्याकडे ते व्हिज्युअल्स उपलब्ध नाही आहे, त्यामुळे ऑनफिल्ड पंचाने जो निर्णय दिलाय तो मान्य करावा लागेल. ते व्हिज्युअल आमच्याकडे उपलब्ध नाही आहे कॅमेऱ्यामध्ये. तर बघूयात आता तिन्ही पंच चर्चा करतील आणि त्यानंतर काय जो निर्णय आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. चलो नो आर्ग्युमेंट. चला लवकर लवकर घ्या. यही खास बात है ॲडव्होकेट सचिन चव्हाण की जोपर्यंत आर्ग्युमेंट होणार नाही तोपर्यंत सचिन चव्हाणचा मॅच कंप्लीट होणार नाही. सर पब्लिक से आया सर, पब्लिक से. बॉल किती राहिले? 2 बॉल. आणि ते जर पाहिलं तर समोर टाकलेला बॉल आणि त्या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय. या रन चेज मध्ये स्वप्नील सर बॅटिंग फार महत्वाची असणार आहे सचिन चव्हाण यांची. खरं तर संयम राखून खेळ करावा लागणार. एक मोठी विकेट आली आराम शेखच्या रूपामध्ये, परंतु त्यानंतर मात्र धावांवरती अंकुश लावला गेलाय. ओव्हरची इथे होईल समाप्ती आणि मात्र या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र 7 धावा आल्यात आणि रन संख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा 1 गडी बाद टीम जे टायटन्स. मी आधीच सांगितलं होतं सर्व प्रेक्षकांना, मॅच सुरू होण्याच्या पूर्वी सुद्धा सांगितलं होतं की हाय व्होल्टेज ड्रामा होईल, हाय व्होल्टेज मॅच होईल. यात दुमत नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत किंवा शेवटच्या षटकापर्यंत सुद्धा हा सामना जाऊ शकतो. 20 रन 20 रन. आज जो सामना होत आहे याच्यानंतर सुद्धा हाय व्होल्टेज असे एक सामना होईल. निश्चितच जे डे नाईट मधला जे रात्रीमध्ये जे 2 सामने होणार आहेत ते 2 सामने खूप अतिशय हाय व्होल्टेज होतील, यात दुमत नाही. कारण की आजही पॉइंट टेबल वरती चुरस आहे. ते 2 संघ कोण जातील निश्चितच माझ्या रूपाने माझा अंदाज जो आहे याच्यामध्ये जो जिंकेल तो निश्चितच क्वालिफाईड होईल क्वार्टर फायनल साठी माझ्या अंदाजानुसार. आत्ताला अशफाक स्वतःच्या वैयक्तिक कोट्यामधनं दुसरं आणि संघाकडनं 3रं षटक घेऊन येतोय. तो अशफाक चांगली कॅप्टन्सी म्हणावं लागेल, कारण की हाच तो क्षण आहे की याच्यामध्येच धक्के द्यावं लागेल समोरच्या संघाला, तेव्हाच धावफलकावरती अंकुश वाईट चेंडू. मागच्या मॅच मध्ये अनिकेत असाच काहीसा पिंटू गादेकरने सोडला होता, मात्र त्रिफळा चित उडवला होता, मागून त्रिफळा चित उडवला होता. नक्कीच आजच्या दिवसातली ती सर्वात फनी विकेट आहे. मागच्या दिशेला फार कमी फलंदाज बाद होतात आणि खरं तर त्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर त्या अचूक टप्प्यावरचा मारा तिथे पाहायला मिळाला. विकेट सुद्धा पाहायला मिळाली होती. अशफाकने थोडासा समोर टाकलेला बॉल बॅकफुटला जात चांगला पंच केला यावेळेला.
दुसरा धावेचा कॉल, रनआउटचा चान्स. इथे मात्र फेकी तेवढ्या ताकदीने परत आली नाहीये बाउंड्री लाईनवरून. आणि ते सांगतायत अश्फाक की बाउंड्री लाईनवरून थ्रो करत असताना थोड्याशा वेगाने करा. खरं तर इथे सुद्धा त्या पद्धतीने धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि दोन्ही फलंदाजांनी रणनीतीच्या विकेट्स आतापर्यंत धावा पळून जास्त काढल्यात. खरं तर मोठा फटका जरूर आला नसता स्वप्नील तर, परंतु मात्र जर पाहिलं तर सिंगल डबलवर जास्त जोर पाहायला मिळतोय. हा बॉल समोर खेळलाय. आणखी एक वेळ लॉंग ऑफला आहेत फिल्डर, अगदी सहजतेने बॉलला कलेक्ट करतील आणि परत करतील आणि या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव जोडली जाईल. निश्चितच दोन्ही संघ तुल्यबळ आहे आणि दोन्ही संघ सुद्धा चांगले आहेत, त्यामुळं दोन्ही संघ इझिली हा मॅच तर सोडणार नाहीच. त्यामुळं मी आधीपासूनच प्रेक्षकांना सांगतो की हा सामना अतिशय चांगला होईल याच्यात दुमत नाही. नक्की ज्या वेळेला दोन समान ताकदीचे संघ एकमेकांसमोर भिडतात ना, तर या पद्धतीचा सामना पाहायला मिळतो. तर जसा पाहिजे तसाच, आणि बॉल हवेत आणि बॉल मैदानाच्या बाहेर. हे मनोहर चव्हाणचा दणका आणि बॉल अगदी लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि आठवडी बाजारात आता या बॉलला शोधून आणावा लागेल. टेनिस कोर्टमध्ये गेलेला आहे बॉल. बॉल मिळेलच, बॉल आहे त्या ठिकाणी, प्रेक्षकांनी शोधून काढलाय बॉल. बॉल येईल तोपर्यंत दुसरा बॉल घेऊन घ्या चेंडू आणि सामन्याला सुरुवात करा, कारण की व्हिज्युअली मॅच लाईट्सचा अपील होणार नाही. लाईन गेलेली आहे त्यामुळे लाईटची अपील होणार नाही. डेचा सामना हा डे मध्येच झाला पाहिजे. वेट अँड वॉच सर. आला बॉल, आला बॉल, आला. अरे आ रहा है सर, आ रहा. अरे बॉल आ रहा उधर, मैच का बॉल आ रहा. अरे आ गया बॉल, फेंक रहा. चला चला सुरू करायचंय. जो बॉल आहे त्यावरती आपल्याला सुरू करायचंय. ओ हो, इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप खूप जास्त आहे, त्यामुळे पंचांनी वाईट बॉलची घोषणा केली आहे. ओके, रेफरलची मागणी आहे. रिव्ह्यू घ्यायचा आहे का? नाही. ओके, नाहीये. इट्स वाईट बॉल आणि रेफरल गमावलाय. पुन्हा एक वेळ लोअर फुल टॉस चांगला खेळलाय, प्रॉपर टायमिंग आहे, वेगाने प्रचंड वेगाने ट्रॅव्हल करतोय, परंतु मात्र फिल्डिंग इथे बघा, वाह अभय सोळंके, काय फिल्डिंग केली आहे. हो, सुमित त्या ठिकाणी सुमित सोळंके होते, माफी असावी, अभय सोळंके नाही, सुमित सोळंके आहेत. काय धावा वाचवल्या आपल्या टीम साठी, एफर्ट बघा 100% दिल्यात. आणि खरं तर अनिल अनिल पवेलियन मध्ये निश्चितच 3 धावा वाचवल्यात, नक्की 2 धावा, सॉरी. प्रेक्षकांची खचाखच गर्दी बघता हा मॅच बघण्यासाठी बरेच दूरदूरून प्रेक्षक आलेले आहेत. दिग्रस, उमरखेड, महागाव आणि पुसद मधनं 3 तालुक्यामधनं
आपल्याजवळ मॅच पाहण्यासाठी संख्या भरपूर आहेत आणि लाईव्ह भरपूर लोक चालू आहे. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 35 धावा, 1 गडी बाद. पुढचे 30 बॉल आणि 50 धावांची गरज आहे. 30 बॉल मध्ये करायच्यात 50 धावा. अनिल गजबार, एकदा कॅमेरामॅन प्रेक्षकांकडे दाखवून द्या किती प्रेक्षक बसलेले आहेत. बरेच खचाखच अशी गर्दी PPL T10 लीग चा मॅच बघण्यासाठी आज रविवारचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस असताना मॅच बघणाऱ्यांची संख्या बघा. सुमित सोळंकी बॉलिंग साठी पाहायला मिळतील. पहिलाच बॉल पायात टाकलाय आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. इथे या डॉट बॉलने सुरुवात. आणि खरं स्वप्नील सर 29 बॉल आणि 50 धावांची गरज आहे. परंतु मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहिलं ना तर बॉलिंग मध्ये अजून डेप्थ आहे. टीम शर्वरी 11 संघाकडे त्या पद्धतीची बॉलिंगचा भरणा असलेला हा संघ आहे. त्यामुळे शेवटपर्यंत या मॅच मध्ये काय होईल हे थोडंसं प्रेडिक्ट करणं अशक्यच आहे. नक्कीच बॉलिंग आणि गॅप मध्ये घेऊन काढला आणि 4 धावा. अतिशय चांगला चतुर फलंदाजी करतोय तो, चिकटून फलंदाजी करतोय ॲडव्होकेट सचिन चव्हाण. संघ मालकाने रवी जयस्वाल यांनी 2100 रुपये त्यांच्या गोलंदाजी रूपी कमवले. त्याच्यातून अर्धा वाटा नक्कीच सचिन चव्हाणला द्यायला पाहिजे असं मला तरी वाटते. कारण की पूर्ण श्रेय त्याचंच आहे. सचिन चव्हाण बॅन आहे, त्याच्या जागेवर तुम्हाला गोलंदाजी भेटली आणि तुम्ही 2100 रुपये जिंकले. पुढचे 28 बॉल 46 ची गरज आहे. पुन्हा एक वेळ सचिन चव्हाण स्ट्रायकिंगला. 10 बॉल 20 धावांवरती सचिन चव्हाण खेळतायत. यावेळेला समोर टाकलेला बॉल बॅटच्या खालून निघून गेला. आणि या पद्धतीचे चेंडू तुम्हाला फार तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळण्यासाठी जर पाहिलं तर टायमिंगची गरज आहे. इथे मात्र थोडासा त्याचा दबाव पाहायला मिळाला. बॉल वरती लवकर गेले आणि बॅटच्या खालून तेवढ्या वेगाने निघून गेला हा बॉल. पुन्हा एक वेळ अगदी जर पाहिलं तर पडल्यानंतर आतमध्ये आला. शरीराचा वेध घेणारा बॉल होता. हो हो हो, तर मला असं वाटतं खूप जोरात लागला असेल स्वप्नील सर हा बॉल. ज्या पद्धतीने अंगावरती टाकलाय, शरीरावरती टाकला आणि ज्या वेळेला बॉल टाकला त्यावरती प्रचंड गती होती आणि बॉल अक्षरशः शरीरावर लागलाय ॲडव्होकेट सचिन चव्हाण यांच्या. पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यावरचा बॉल आणि इथे मात्र मनोहर चव्हाण या बॉलला खेळू शकले नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळेल. पुढचे 25 बॉल आणि 45 धावांची गरज. अजून बरेच आयकॉन प्लेयर आणि डेप्थ आहे. अजून मानस पवार यायचा बाकी आहे. त्यामुळं फलंदाजीमध्ये सुद्धा जेकडे डेप्थ आहे. मला वाटते आता हिट विकेट येण्याचे चान्सेस मला जास्त वाटत आहे. ओव्हरची समाप्ती होईल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा. पुढचे 24 बॉल आणि 45 धावांची गरज. 24 बॉल मध्ये करायचे 45 धावा. आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपण पाणी घेऊन जायचं आहे.
चला ड्रिंक्स ब्रेक संपलाय आणि लगेच आपण इथे कारण आपला ड्रिंक्स बँक लवकर पाणी घेऊन आलाच नाहीये त्यामुळे ड्रिंक्स इथे समाप्त होईल. चला चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे टीम. आता पांडे सर आपण बाउंड्रीवरती सर्वांना पाणी पाजायचं आहे. वेळ येऊ देऊ नका आता कारण की वेळ भरपूर होत आहे. मी आधीच सांगितलं होतं प्रेडिक्ट केलं होतं रिटायर्ड हर्ट होतील मनोहर. चतुर असे आयकॉन प्लेयर सचिन चव्हाण आता 4 षटकाचा खेळ शिल्लक राहिला आहे. 4 षटकाच्या खेळाला बाकी आहे तर किती बॉल किती रन पाहिजे? 45 धावा बनवायच्यात पुढच्या 4 ओव्हर मध्ये. पहिलाच बॉल इथे प्रॉपर टायमिंग आहे गॅप मध्ये आहे. हो 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 ऍडव्होकेट सचिन चव्हाणच्या बॅट मधून सुरुवात बघा या ओव्हरची. पहिल्याच बॉल वरती चौकाराने होते आहे म्हणजेच की इथून पलटवार करण्याचा प्रयत्न आणि दबाव शिफ्ट करण्याचा प्रयत्न होतोय स्वप्नील सर या मॅच मध्ये. नक्कीच या षटकाला मोठा करण्याचा प्रयत्न करू शकतात सचिन चव्हाण आणि मानस पवार. मानस पवारने मागच्या मॅच मध्ये सुंदर फटकेबाजी केली होती. बघूया विरुबा आल्यात आता बॉलिंग साठी. खरं तर पहिल्याच बॉल मध्ये चौकार त्यानंतर हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय वाघेला. वा वा काय इम्प्रोमाइजिंग फटका आहे. खरं तर या फटक्यासाठी कौतुक करावं लागेल. खरी जर पाहिलं तर डोळ्याचे पारणे फेडणारा हा फटका होता मात्र दिशा दाखवली त्या बॉलला ऍडव्होकेट सचिन चव्हाणने. तर स्वप्नील सर कला सुद्धा आहे त्यांच्याकडे. ती स्किल कौशल्य आहे ऍडव्होकेट सचिन चव्हाण यांच्याकडे बॅटिंगचं. पुन्हा एक वेळ इथे खरं तर कॅच होती का आणि जर कॅच असेल तर कॅच ड्रॉप झाला असेल त्या पद्धतीने रिॲक्शन सुद्धा पाहायला मिळते खेळाडूंची. अगदी डोक्यावरती हात गेले आणि चुका होत आहेत. ती सायकल काढा सायकल. ती सायकल काढ त्या टॉवर जवळची सायकल काढा.
आणि इथे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका खेळून काढलाय. याच ओव्हरमध्ये अनिकेत यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 51 धावा. पुढच्या 18 बॉल आणि 34 धावांची गरज. 18 बॉल मध्ये 34 धावा करायच्या आहेत. 18 मध्ये 34. पुन्हा एक वेळ स्ट्रायकिंगला सचिन चव्हाण पाहायला मिळतील. चला लवकर लवकर घ्यायचं आहे. चला लवकर घ्या. अठरा बॉल 34 ची गरज. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय सुमित सोळंकी बॉलिंग साठी. आणि खरं तर पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हाही बॉल शरीराला जाऊन आदळलाय. सर सोपील सर काय सांगाल का इथे तुम्हाला काही सुचतंय का? कारण 2 जर बॉल पाहिले तर सचिन चव्हाण यांच्या शरीराला जाऊन आदळलेत आजच्या दिवसात. आयडेक्सने आम्हाला स्पॉन्सरशिप दिलेली नाही आहे, त्यामुळे आम्ही काहीच सांगू शकत नाही. टॉपेज झाला. इथे विकेट येऊ शकते आणि खरं तर एका ज्यावेळी विकेटची गरज होती त्याच वेळी विकेट आली आहे. विकेट कोणाची आली आहे तर मॅन फ्रॉम कल्याण, कल्याणचा सितारा, कल्याणचा बाहुबली सुहास पवार आज मात्र सस्त्यात बाद या रन चेज मध्ये पलटवार. आणि आता मात्र विकेट येते आहे सुमित सोळंकीच्या खात्यामध्ये. खरं तर सुमित काय बॉल टाकला, समोर टाकलेला बॉल मोठा फटका खेळायचा होता सुहासला. टॉपेज झाला, विकेट आली आणि ज्या वेळेला विकेट पाहिजे होती विकेट साठी आणलं गेलं सुमित सोळंकीला आणि सुमित त्याचं काम आतापणे पूर्णपणे केलंय. 16 बॉल 33 ची गरज आहे. 16 बॉल 33 करायचे आहे या मॅच मध्ये. खरं तर जे टायटन संघ जो आहे रन चेज मध्ये जाणला जातो, साई राठोड, सचिन चव्हाण दोन्ही पुसद परिसरातील जर पाहिले तर पुसदचे खेळाडू आहे, पुसदचे आयकॉन आहे दोन्ही खेळाडू, त्यामुळे बघण्यासारखं आहे. सर सर्वात मोठं इंटरेस्टिंग पॉइंट असा आहे की याच्यानंतर 2 षटक टाकतील कोण. एक तर निश्चितच गिरीधर हातमोठे टाकतील आणि दुसरा मात्र शंका आहे ती कुणाला देईल धीरज ढोले. आज सकाळी ज्या ठिकाणी लागला होता त्याच ठिकाणी पुन्हा साईला बॉल लागलाय. हा आता जरी मला वाटते की हा षटक थोडा संयमाने खेळून काढायला हवा दोन्ही फलंदाजांनी. पुन्हा एक वेळ खोलवर टप्प्यावरचा बॉल ऑन साइडला आहे. अशफाक रबाडा बॉलला परत करतात. अशफाक अगदी रॉकेट आर्म थ्रो. इथून जर पाहिलं तर 14 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. 14 बॉल मध्ये करायच्यात 32 धावा. काल अनिकेत 120 धावा सुद्धा या ग्राउंड वरती कमी पडल्या होत्या, मात्र आज 80 धावा सुद्धा मोठ्या वाटतंय. यालाच म्हणतात क्रिकेट. आणि सर क्रिकेट हे क्षणाक्षणाला बदलत असतं बघा, आणि प्रत्येक संघावरती सुद्धा डिपेंड करतं की कशा पद्धतीचा खेळ सुरू आहे. ज्यावेळेला दोन्ही बाजूला जर पाहिलं तर बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग त्या पद्धतीची असली किंवा त्याही त्यांच्या विरोधामध्ये संघामध्ये त्याच पद्धतीची बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग असली
तर तो सामना त्या बराबरीला जातो आणि हा सामना आता जर पाहिला तर बराबरीला सुरू आहे. इथून जर पाहिलं तर मोठा फटका आला तर सामना नक्कीच शिफ्ट होऊ शकतो टीम जे टायटन्स संघाकडे. त्यानंतर विकेट आले तर शिफ्ट होऊ शकतो टीम शर्वरी 11 संघाकडे. त्यामुळे शेवटच्या बॉलपर्यंत काय होईल या सामन्यामध्ये थोडंसं प्रिडिक्ट करणं आणि आपल्या विचारात घेणं सुद्धा थोडंसं कठीण जाईल या मॅचमध्ये. नक्कीच 2 षटकाची वाट बघत आहेत सचिन चव्हाण. आलाय का बॉल हवेत आहे आणि बॉल प्रॉपर सुद्धा आहे. ॲडव्होकेट सचिन चव्हाण आणि आता मात्र वकिलीगिरी दाखवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हा षटकार लॉस समजून सांगितलेला फिजिक्सचा ग्रॅव्हिटिकल लॉ. आत्ताचा हा शॉट प्रॉपर शॉट आहे. गती ज्या स्पेसने त्याने बॉल टाकला त्याच स्पेसचा उपयोग करून ग्राउंडच्या बाहेर अलगत फेकलाय तो चेंडू आणि या 6 धावेने धावसंख्या पोहोचली ती. आणि खरं तर फिजिक्सचा लॉ तुम्ही सांगितला की एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असं म्हटलं जातं किंवा असाच पद्धतीचा लॉ त्यांनी समजून सांगितलाय. 12 बॉल 24 धावेंची गरज. या षटकामध्ये इक्वली मला वाटते की जितक्या धावा पाहिजे होत्या जितक्या कॅल्क्युलेट केल्या होत्या त्याच कॅल्क्युलेशनने त्यांनी धावा काढल्या. म्हणजे कॅल्क्युलेशन क्रिकेटचा रन चेस जो होतो तो कॅल्क्युलेटेड वाईज होते आणि त्यालाच चेस मास्टर असं म्हणतात. मात्र मी आताही सांगतो की हा सामना कुणाच्या एकाकडे झुकलेला नाही आहे. नक्कीच आता आलाय तो स्वतःच्या खांद्यावरती धुरा घेऊन कॅप्टन गिरीधर हातमोडे. चलाक चतुर असा कॅप्टन गिरीधर हातमोडे. बघूया स्वतःच्या संघासाठी काय करू इच्छितो. हीच सेम सिच्युएशन मागच्या सेमीफायनलच्या वेळी आली होती शर्वरी संघावरती आणि स्वतःच्या खांद्यावरती संघाचा भार घेऊन विकेट काढल्या होत्या आणि संघाला फायनलमध्ये नेऊन पोहोचवलं होतं गिरीधर हातमोडे यांनी. पहिलाच बॉल आपला फॉलो रनआउटचा चान्स स्ट्रायकिंग एंडला, परंतु मात्र फेकी तिथे केली गेली नाहीये. थोडीशी जर पाहिली तर इजा झाली आहे गिरीला, परंतु मात्र इथे आशा आहे ती इजा जास्त मोठी नसावी. आणि आता खरं तर इथून अशफाक रबाड आल्यात आता बाउंड्री लाईनवरून की कशा पद्धतीने समोरचा बॉल टाकायचा आहे. बघा ज्या वेळेला अनुभवी खेळाडू तुमच्या संघात असतो ना तर कधी काळी त्या अनुभवी खेळाडूचं ऐकलेलं बरं असतं आणि खरं तर तो अनुभव त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. गिरीला सुद्धा त्यांची स्ट्रेंथ माहीत आहे साईची आणि सचिनची, त्यामुळे व्यवस्थित तो गोलंदाजी करेल, नक्कीच व्यवस्थित गोलंदाजी करेल. आणि गिरी हा नावाजलेला खेळाडू आहे. मागच्या 3 वर्षापासून स्वतःच्या गोलंदाजीमध्ये भरपूर त्यांनी चेंजेस केलेत. मागच्या लीगमध्ये म्हणजे 1 महिन्यापूर्वी जी लीग झाली होती स्वर्गवासी मनोज आडे स्मृती पित्यर्थ जी लीग घेण्यात आली होती त्याच्यामध्ये त्यांनी स्लोअर आर्म डिलिव्हरीचा बॉल हवेत आणि बॉल सरळ हातामध्ये, विकेटचं पतन आणि सुमित सोळंकेच्या हातामध्ये विकेट आणि साई राठोडचा खेळ इथे केला गेलाय समाप्त. आणि महत्वाच्या क्षणांमध्ये महत्वाची विकेट म्हणजेच की पलटवार या मॅच मध्ये पुन्हा होतोय. पुढच्या 11 बॉलांनी 24 धावांची गरज. माफी असावी 10 बॉल आणि 24 धावा करायच्यात. मी आधीच सांगितलं होतं माझं प्रेडिक्ट 70-80% तर खरंच ठरतोय. शेवटच्या पहिले आधी सांगितलं होतं की शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल आणि तसंच काही ना काही तरी होतंय. दुसरा आहे की गिरीधरची विकेट मी सांगितलं होतं की गिरीधर हा चनाक चतुर आहे, स्ट्रेंथ माहिती आहे, तर त्यामुळे त्या स्ट्रेंथ त्यांनी माहिती असल्या कारणाने तसा चेंडू टाकला आणि तिथेच फिल्डर नेमला होता आणि चांगला झेल टिपलाय. आणि आत्ता आलाय तो फलंदाजीसाठी आयकॉन प्लेयर प्रीतम बारी. बघूया प्रीतम बारी शर्वरी संघावरती भारी होतो का किंवा शर्वरी संघ त्याच्यावरती भारी होतं.
हो 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 हो, काय घडतंय स्वप्नील सर या बॉलवरती बघा. टाळ्याचा कडकडाट बघा तुम्ही, त्याच्यावरूनच तुम्हाला निश्चितच माहित असणार की गिरीधरनं हा 4 धावा तर नक्कीच वाचवलेले आहेत. खर तर सर्वस्व झोकून देत आहेत कर्णधार या मॅच मध्ये. 9 बॉल आणि 24 धावांची गरज. मागच्या 3 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये गिरीने अजून, आणि विकेटही आपल्या नावे केली आहे. खरं तर त्याच्या चेंडूवरती प्रेक्षकांचा टाळ्या देऊन प्रतिसाद जो मिळत आहे, त्याच्या गोलंदाजी त्याला महत्व आहे. काहीसा इंज्युअर्ड झाला बहुतेक. बॉल चेंज. 9 बॉल 24 धावांची गरज. 9 बॉल मध्ये 24 धावा करायच्यात. आणि खरं तर संध्याकाळचं सत्र जसं होईल ना, जसे आपले फ्लड लाईट लागतील त्यानंतर प्रेक्षकांची गर्दी बघा आजच्या दिवसात, खरं तर आणखी गर्दी वाढेल. कालच्या दिवसामध्ये प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं पहिल्याच दिवसाला, आणि आजही त्याच पद्धतीचे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रीतम बारीच्या पायात टाकलाय ऑन साइडला, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला. फिल्डर आहेत तिथे, फिल्डिंग तेवढी चांगली पाहायला मिळते. 2 धावा येतील या बॉलवरती. आता गरज आहे पुढची 8 बॉल आणि 22 ची. 8 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. कुत्र्याला उचलून घ्या. टायगर सुद्धा या ठिकाणी मॅच बघताना, डॉगेश भाई कृपया बाहेर व्हायचे आहे. फुलटॉस हो हो, आता सुद्धा आपल्याच फॉलो थ्रू मध्ये गिरीधर हातमोडेने इथे चुकी झाली आहे. खरं तर एकच धाव होऊ शकली असते आणि तिथे एक आणखी धाव जोडली जाईल, परंतु मात्र हाताला खूप जोरात लागलाय हा बॉल, खूप जोरात. आणि सर किती गतीने खेळला होता प्रीतम बारीने हा बॉल. खरं तर गती कमी केली आणि चौकारही वाचवला, हे महत्वाचं आहे. मी अनिकेत सांगतो, 5 चेंडू जे आता गिरीधरने टाकले ते 5 चेंडू या संपूर्ण मॅचचे चांगले चेंडू होते. म्हणजे दोन्ही इनिंगच्या पेक्षा ज्यांनी बॉलिंग टाकलेली आहे त्या सर्वांपेक्षा सगळ्यात चांगली गोलंदाजी ही जी केलेली आहे तो गिरीधर हातमोडेने केलेली आहे. मी सांगितलं होतं की पहिलेच PPL T10 लीग ज्यावेळेस सुरू झालं होतं त्यावेळेसच मी सांगितलं होतं की पुसदची मुलं नावं कमवतील. काल अनिकेत नागठाणेने नाव कमवलंय, आज गिरीधर हातमोडे हा नाव कमवतोय. पुसदसाठी ही नक्कीच चांगली बाब आहे. खरं तर आणखी एक वेळ इथे सुद्धा ऑन साइडला डीप काऊ कॉर्नरला फिल्डर आहे, परंतु बघा 8 ओव्हरच्या लिमिटेड ओव्हर मध्ये 8व्या ओव्हरला महत्व नाहीये. जो गोलंदाज 7वा ओव्हर टाकतो ना त्याला फार महत्व आहे. या बटन ओव्हर मध्ये खरं तर गिरीधर हातमोडेने मात्र खर्च केल्या 5 धावा आणि एक विकेट सुद्धा आपल्या नावी केली आहे. सामन्याचं समीकरण फिरवलंय. शेवटचे 6 बॉल आणि 19 धावांची गरज. 6 बॉल मध्ये करायच्या 19 धावा. 7व्या ओव्हरला महत्व दिलं जातं, परंतु 7व्या ओव्हर मध्ये कर्णधार स्वतः आले आणि या सामन्याला फिरून गेलेत. 12 बॉल 24 ची गरज होती आणि आता मात्र 6 बॉल 19 धावांची गरज आहे. प्रेक्षकांनी नाराज नाही व्हायचा. हाय व्होल्टेज ड्रामा मी आधीच सांगितलं होतं की हा मॅच जो होईल तो हाय व्होल्टेज ड्रामा होईल. शेवटच्या चेंडूपर्यंत हा मॅच जाईल, शेवटच्या षटकापर्यंत हा मॅच जाईल. बघूया धीरज ढोले घेतात का. संघाचे मालक धीरज ढोले यांनी जर हा ओव्हर घेतला, षटक घेतला तर 1001 रुपयाचं पारितोषिक अरुणभाऊ पुलाते यांच्यातर्फे आहे. अभय सोळंके पुढचे 6 बॉल 19 करायचे. 6 बॉल मध्ये 19 धावांची गरज. बॉलिंग साठी कोण आहे.
अभय सोळंके आणि खरं तर शेवटचे 6 अभय- बॉल. अभय ज्यावेळेस आला होता बॅटिंगला त्यानेच 10 धावा काढल्या होत्या. तेच धावा त्याच्यासाठी शिल्लक आहे. खरं तर आता गरज आहे या मॅच मध्ये 6 बॉल 19. प्रेक्षकांची संख्या सुद्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अगदी फिल्डर बॅटिंग 2 मिनिटं थांबा. जे बाउंड्री वरती जे आहे तर त्यांनी वरती करायचा. ती बॅरल जी आहे मित्रा जे टायटन्स वरती करा. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रेक्षक आपल्या सोबत जुळले आहेत. खरं तर त्या प्रेक्षकांची संख्या सुद्धा अगदी 250 पार गेली आहे. हे प्रेक्षक बघा किती प्रेम करतात या स्पर्धेवरती स्वप्नील सर. आणि सामना तसाच सुरू आहे. 6 बॉल 19 धावेंची गरज आणि स्ट्रायकिंगला आहे प्रीतम बारी. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पायात टाकलाय. ओहो सुरुवात बघा या ओव्हरची. काय बॉल पाहायला मिळतोय. अक्षरशः पायात टाकला बुंद्यात टाकलाय आणि प्रीतम बारी सारखा फलंदाज आता मात्र शांत ठेवला या मॅच मध्ये. 5 बॉल 19 धावेंची गरज. 5 बॉल मध्ये करायचे 19 धावा. स्वप्नील सर खरं तर सामना कोणत्या बाजूला झुकेल. 5 बॉल बाकी आहेत आणि 19 धावा करायच्या आहेत. मी आत्ताही सांगतो की 50-50 मॅच आहे. हा अजूनही ड्रामा शिल्लक आहे या मॅचचा. तर शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल हा सामना. पुन्हा एक वेळ समोर खेळलाय परंतु आता मात्र आपल्याच फॉलोथ्रूमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्याचा प्रयत्न परंतु प्रीतम बारीने नकार दिलाय. हो 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 काय पाहायला मिळते. पुढचे 4 बॉल आणि 19 धावेंची गरज. म्हणजेच की पुढच्या 4 बॉलमध्ये 3 मोठे षटकार लगवणं अनिवार्य असणार आहे. स्वप्नील सर काय वाटतंय. काय सामना सुरू आहे. नक्कीच अभयचे 2 चेंडू बघताना धीरजने बघितलेले आहे. पगारवाढ त्याला द्यावंच लागणार आहे. कारण की शर्वरी स्पोर्ट्स मध्ये तो जॉब करतोय. धीरजच्या स्वतःच्या शॉप मध्ये अभय हा काम करतो. आता हे 2 चेंडू बघितल्याच्या नंतर त्याला पगारवाढ करावीच लागणार आहे. परंतु मला असं वाटतं की नॉन स्ट्रायकिंगला सचिन चव्हाण सेट आहेत. 20 बॉल 38 धावेंवरती खेळतायत. पुढचे 4 बॉल आणि 17 धावेंची गरज. बॉलर तयार. 4 बॉल 17 करायचे. अभय तयार. हो 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 उडवलाय प्रीतम बारीची ताकद आणि बॉल मैदानाच्या बाहेर फेकला जाईल. खरं तर या षटकाराची गरज होती आणि तो षटकार आलाय. प्रीतम बारी मॅन फ्रॉम. काय वाटतंय अनिकेत. मला वाटतंय की सुपर ओव्हर. मला वाटतंय की हा मॅच सुपर ओव्हरला तर जायला पाहिजे. माफी असावी. खरं तर मी तुम्हाला सांगितलं की 4 बॉल 17 पाहिजे परंतु 4 बॉल 19 धावेची गरज होती. 3 बॉल 13 धावेची गरज आहे. 3 बॉल मध्ये करायच्या 13 धावा. म्हणजेच की पुढच्या 3 बॉल मध्ये 13ची गरज आहे. खरं तर इथे मॅच कुठे जाईल स्वप्नील सर सांगणं अशक्यच आहे. कारण षटकार आलाय आणि दबाव आता अभयवरती पाहायला मिळेल. नक्कीच अभय चांगला खेळाडू आहे आणि चांगला गोलंदाज सुद्धा आहे. फक्त त्यांनी संयम ठेवायला पाहिजे. खरं तर या परिस्थितीमध्ये जर अभयने सामना काढून दिला तर संघ त्याला डोक्यावर घेईल. खरं तर अशाच सामन्यांमध्ये तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि मोठे खेळाडू तेव्हाच बनतात जेव्हा अशा परिस्थितीमध्ये डोकं शांत होऊन त्या पद्धतीने खेळ केला जाईल ना त्यावेळेला या मॅच मध्ये मजा येईल. खरं तर 3 बॉल आणि 13 धावेंची गरज आहे. 3 बॉल मध्ये करायचे 13 धावा या मॅच मध्ये. अतिरिक्त धावा नकोयत. आता मात्र अतिरिक्त धावा नकोयत. सर्व बाउंड्रीवर असलेल्या प्रेक्षकांनी वरती चढून बसायचं आहे कृपया. खोलवा टप्प्यावरचा बॉल. बॉल हवेत आहे. विकेट विकेट विकेट. अभय सोळंके काय बॉलिंग करतो आहे. खरं तर पलटवार केला गेलाय. या अगोदरच्या बॉलवरती जरूर षटकार त्याला तर मात्र प्रीतम बारीचा खेळ अभयने केलाय समाप्त
आणि आता मात्र पुन्हा एक वेळ या मॅच मध्ये गेम ऑन. व्हॉट अ मॅच. स्वप्नील सर याच्यासाठी केला होता हट्ट असं की आजचा दिवस गोड व्हावा. मला सार्थ अभिमान आहे पुसद प्रीमियर लीगच्या ग्रामीण खेळाडूंनी एवढा चांगला मॅच काढून दिलेला आहे आणि 2 गोलंदाज हे पुसदचेच होते. एक गिरीधर हातमोडे आणि आत्ताचा अभय सोळंके. कुणाकडे जाईल सामना याची काही मला गॅरंटी नाही, मात्र मी तुम्हाला सांगतो की जे काही होईल तो पुसदच्या खेळाडूंचं नाव मोठं झालं पाहिजे, बस एवढंच एक आपण आश्वस्त राहू. खर तर या स्पर्धेने व्यासपीठ निर्माण केलं आहे या पुसद नगरीतील, त्याचबरोबर पुसद परिसरातील अनेक छोट्या छोट्या ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी. खरं तर कौतुक करावं लागेल या संपूर्ण संकल्प ग्रुपचं आणि पुसद प्रीमियर लीगच्या आयोजन समितीचं. ज्या पद्धतीने खेळाडू घडतायत ना, खरं तर ही खरी संधी त्यांना मिळते आहे अशा मॅच मध्ये आणि अशा सामन्यांमध्ये चमकण्याची आणि खरा खेळ या ग्रामीण भागातील खेळाडूंचा पाहायला मिळतो आहे. पुढचे 2 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. 2 मोठे फटके आले तर हा मॅच टाय होईल, सुपर ओव्हर होऊ शकतो, परंतु एक डॉट बॉल जर आला तर या मॅच मध्ये पूर्णपणे शर्वरी 11 सगळ्या मॅच मध्ये पलटवार करेल आणि सामना घेऊन सुद्धा जाईल. अभय तयार. दबाव 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 आणि दबाव दोन्ही बाजूला पाहायला मिळेल आपल्याला. संतोष आळेवरती सुद्धा तोच दबाव अभय वरती सुद्धा पाहायला मिळेल. 2 बॉल 13 ची गरज. मोठा फटका आलाय का. बॉल हवेत आहे. खरं तर फिल्डर बॉलच्या खाली येत आहेत. कॅच पकडल्या जाईल आणि संतोष आळेचा खेळ समाप्त. पंकज भोईचा चांगला खेळ आणि इथे मात्र हा सामना शर्वरी 11 संघाने आपल्या बाजूला झुकता केलाय. जर कोणताच मोठा खराब चेंडू आला नाही तर या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ हा सामना आपल्या सोबतीला घेऊन जाईल शर्वरी 11 संघ. कौतुक करावं लागेल अभय सोळंकेचं. काय बॉलिंग केले शेवटच्या 6 बॉल मध्ये. यालाच म्हणतात PPL T10 लीग चा थरार. चांगले मॅचेस अजून बाकी आहेत. अजून लीगचे 2 दिवस बाकी आहेत. चौथा दिवस जो आहे तो एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंटचा राहील. आणि खरं तर ऑन हॅट्रिक आहे. हॅट्रिक बॉल आहे स्वप्नील सर. या बॉल वरती बघूयात. प्रेक्षकांना विनंती आहे की बाजूला जायचं आहे. कुठलाही गेम काही पण होऊ शकतं. कृपया थोडा साईडनं जा. चला थोडस बाजूला यायचंय आपण. आणि इथे मात्र बॉल हवेत आणि बॉल मैदानाच्या बाहेर जरूर षटकार आलाय, परंतु मात्र इथे हा सामना जिंकलाय. अभयने दाखवून दिलाय. तो बॉल परत द्यायचा आहे. बॉल द्या त्या प्रेक्षकाने तो बॉल घेतलाय, तो बॉल परत द्यायचा. हा मॅच याच्यानंतर जो मॅच होणार आहे तो थेट 7 वाजता चालू होईल. 1 तासाचा अवकाश राहील. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की याच्यानंतरचे जो 2 मॅचेस होतील ते खूप सुंदर होणार आहेत. तर प्लीज स्टे ऑन, स्टे ट्यून लाईव्ह. थँक्यू अनिकेत. थँक्यू धन्यवाद स्वप्नील दादा. आणि मॅच जरूर संपला असला परंतु मात्र आजच्या सामन्याचा हिरो अशफाक रबाडा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. अगर इसके बाद का सतारा 11 वर्सेस जे टाइटंस, अगर ये जे टाइटंस से मैच जीतता है तो उनके पास भी 4 पॉइंट हो जाए.